पाहुणे नमस्कार. नमस्कार नमस्कार. या 2 मिनिटं थांबा, पैसे देऊन आलो लगेच. हा हा. ए किती झालं पैसे? 150 रुपये. 150 रुपये झालं होय. ठीक आहे. हो सुट्टे द्या की. अरे सुट्ट नाहीत माझ्याकडं. सुट्ट ठेवायचं काम तुझं आहे का नाही? घ्या की कोणाकडून तरी. तुझं काम नाही सुट्ट पैसे ठेवणं. हा तसला अजिबात फाजीलपणा. पाहुणे थांबा. अहो काय फाजीलपणा करतोय? थांबा. किती झाले? 150 रुपये. अहो थांबा 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 थांबा, तुम्ही नका देऊ, माझ्याकडे आहेत पैसे. ए सायद्या, अरे दे की 150 रुपये. पाहुणे थांबा, आहेत माझ्याकडे. मी अहो, देतो. मी दिलं असतं की राव, चला. असं कसं तुम्ही कर. चला आतमध्ये, वाट बघते सगळी. चला 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 या. चला. या पाहुणे या. पाहुणाला. बस बस. हे सूर्या, मुलीचा भाऊ. सूर्या, ओळख करून दे सगळ्यांची. हा, हे डॅडी. हे शत्रुघ्नराव, माझी 1 नंबरची बहीण आहे ना, त्याचे मिस्टर. डॅडींच्याच घरात दिली त्यांनी. हे माझे वडील शंकरराव. मामा. नमस्कार नमस्कार. ही मामाची पोरगी. आणि ती दोघं माझ्या दुकानात असतात, पण आमच्या घरातल्या सारखेच. नमस्कार. ही राजश्री बरं का, धनुच्या पाठची. बरोबर. आणि ही बागू, भाग्यश्री. ए अरे पाणी नको पिऊ, नाश्ता येईल. नाश्ता जास्त कर, कळलं का? मी तर पाणी घेतलंच नाही. मी मारुती पाटणकर, ह्या माझ्या मिसेस पाटणकर, आणि हे माझा मुलगा शैलेश पाटणकर. ITI झालाय बरं का, नोकरीला आहे. चांगले. अरे वा, चांगलं आहे की. हाय म्हणजे आम्ही ऐकलं तसं घर चांगलं आहे बरं का. तुमच्या मिसेस डॉक्टर आहेत ना हो का? हो. हा मग भारीच काम झालं की. ठरलं, हे लगीन ठरलं. ए आम्हाला जर काय झालं तर तुझ्या सासरवाडीत बिनखोट आणून टाकायचं. म्हणजे आता कसं, अहो घरातला डॉक्टर आहे म्हणल्यावर सगळा खर्चच वाचला की. हा आहे का नाही? यांना सवय बर का चेष्टा मस्करीची. हे मनावर घेऊ नका. हा दिसतच. टाळ्या बिळ्या देऊन कुठं लग्न होतात काय? देण्या घेण्याचं बोलण्या बघार हे लग्न होऊ द्यायचे नाही, मी ध्यानात ठेवा. अयो पाहुण्यांची कपात माशी. काय? अरे अरे. राजू, जा दुसरं चान जा. हा आणते. अहो राहू द्या, माशीच पडली ना, त्याचं काय एवढं. हे बघा, टाकली माशी. लय भारी चहा आहे की. एवढ्या मोला मागायचा चहा टाकून द्यायचा म्हणजे काय? हे बघा, चहा संपला. हा. पाहुणं लय चांगत दिसते. काय म्हणला का तुम्ही? हा हा. ते तुम्ही डॉक्टर म्हणालात ना, ते आमची लेख. हा. अरे वा, म्हणजे 60 केलंय म्हणा की. मग एकाच मांडवात 2 लग्न उराकली वाटतं. लय पैसा वाचला असेल ना. हा हे बेस्ट केलं. हा. नव कुठे आहे तुमची पोरगी? हा क्लिनिकला गेलेत का ते? नाही, ते आता राहत नाही तिथं.
आमचं भांडण झालं त्यामुळं माहेरी राहतात. नव तुमच्या घराला सून दार्जिन नाही का काय? नाही म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तुमची आई पण पळून गेली, तुमची काकी पण घर सोडून गेली आणि आता तुमची बायको पण. अहो उद्या यांची बहीण निघून गेली तर ते कोण निस्तारणार? आणि मला काय वाटतं माहितीये का, तिच्यावर पण असेच संस्कार असणार आहेत. आणि उद्या एखाद्याचा हात धरून निघून गेली लग्नानंतर तर आपल्या इज्जतीची मातीच ना पप्पा. मग नाही तर काय. काय तोंड सांभाळून बोल जरा. मी काय असली तसली मुलगी वाटली होय तुला? तुझ्या दादाचे संस्कार आहेत माझ्यावर. कळल्यावर का संस्कार तुझे? अगं लग्नाच्या आधी एवढा आवाज चढवून बोलतीयस, लग्न झाल्यावर तर मीरच वाटशील. ते काय नाही, मला हे लग्नच करायचं नाही. मलाच करायचं नाही तुझ्याशी लग्न. असल्या खोटारड्या फालतू मुलासोबत मलाच लग्न करायचं नाही. ए तोंड सांभाळून बोल बर का. कुणाला फालतू बोलतेस का? तू फालतू, तुझा भाऊ फालतू, तुझा अख्खं घरदार फालतू. सॉरी सॉरी माझ्याकडून कप पडला. गेला गेला 40 रुपयाचा कप वाया गेला. केवढा महागाचा कप होता हो. अहो पाहुणं कशाला काळजी करताय? अहो तो कप कसा जोडायचा का नाही याची आयडिया देतो की तुम्हाला एकदम फुकटात. कसं आहे ना, आम्हाला पण आमच्या रिपोर्टची आयडिया येत नव्हती. ह्या घरच्या सुनबाई डॉक्टर आहेत ना, म्हणजे त्यांना भेटावं. ह्या बघा, थांबा थांबा, ह्या बघा कसं आहे, आता म्हणलं ते डॉक्टर आहे त्या लागलीच कामात काम उरकून टाकावं. हा आहे का नाही? ते तुम्ही सांगितलं नाही त्या कुठं आहेत त्या? नाही वहिनी जरा बाहेर गेले कामासाठी, येईल ती. तर तुम्ही विचारून घ्या अजून काही विचारायचं असेल तर. ना दादा नाही मी काय म्हणतो, नाही म्हणजे नंतर तुम्ही आमच्यावर आरोप करू नये म्हणून आत्ताच सांगून टाकतो बा. कसं आहे, आमच्या सूर्याची आई हा ती पळून गेली हे माहित आहे त्यांना. हा मी कल्पना दिली त्यांना. दिली दिली. आणि वडील हा ते पित्यात ना, ती बी सांगितली. चाल ए छत्र्या, अरे सगळंच माहिती तर लग्न मोडणार कसं? तीच कळणं झालंय. बघूया. चाल हे सगळं सांगितलंय म्हणल्यावर काय टेन्शनच नाही बा. आमच्या जीवाला गौर नाही. हा परत तुम्ही आमच्या लेकीबद्दल विचारत होतात ना, म्हणजे सूर्याच्या बायकोबद्दल. ती आता इथं आहे मी. वहिनी नमस्कार, मी तुळजा. तुळजा सूर्यकांत जगताप. माफ करा, माझं जरा एक महत्वाचं काम होतं म्हणून बाहेर गेले होते. आपण कांद्या पोह्यांचा कार्यक्रम सुरू करूयात का? चालेल चालेल. चालेल ना. अहो चालतंय की. हे बघा लवकर पुरीला बोलवा. अहो कसं आहे, जितक्या लवकर कार्यक्रम होईल तितकं चांगलं आहे.
आणि आम्हाला बी परत संध्याकाळी उशीर झाला म्हणजे इष्टी नाही. अहो परत रात्रीच खाजगी वाहनानं जायचं म्हणजे लय पैसे लागतात. लई पैसे जातात. हा राजू पप्पे जा धनूला घेऊन ये. हा, जा. हा, पोरी नाव काय तुझं? धनश्री. धनश्री शंकर जगताप. तुला काय काय येतं ग? इंग्रजी. इंग्रजी येतं. अभ्यास करायला आवडतो. घरकाम करायला येतं का? हो येतं ना. आणि स्वयंपाक? हो येतो. आणि शॉपिंगला गेल्यावर किमतीत घासाघीस करता येते ना. हो जमते ना. अरे वा 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 वा, सर्व गुण संपन्न आहे की पोरगी. हा हे बघा, आम्हाला मुलगी पसंत आहे. सुपारी फोडायचा कार्यक्रम उरकून टाका. हा. चला होऊन जाऊ द्या. लवकरात लवकर. चालेल की लगेच पुढे सोबत. हा, पुढे वय पुढे. वय चालतंय. थांबा. नाही म्हटलं, धनूला जर काही विचारायचं असेल किंवा तिच्या जर काही अपेक्षा असतील तर तिला पण सांगू देत ना, नाही का? हो हो, अहो जमाना बदललाय. मुलीने विचारलंच पाहिजे. हे बाळ, विचार विचार. धनू, तू सांग तुझ्या काही अपेक्षा असतील तर. माझ्या लय अपेक्षा नाही. फक्त मुलगा निर्व्यसनी असावा आणि बायकोचा आदर करणारा असावा, इतकंच. अरे वा वा वा, मग विषय संपला की. कसं आहे, आमचं पोरग व्यसनापासून 10 हात लांब दूर आहे. हा, आणि मला सांगा, रोज दारू प्यायची म्हणजे काय थोडं पैसे लागतात का काय? हा, म्हणून तुम्हाला सांगतो, तो व्यसनापासून लांबच आहे. आणि बायकोचा आदर म्हणलं तर अहो, माझ्या बायकोचा इतका आदर करतो की त्याच्या बायकोचा आदर करेलच का नाही? वा वा वा, हे खरं आहे. सगळं छान आहे. हा. मग लगेच सुपारी फोडूया. हो, फोडून टाकूया. हा नाही थांबा. नाही म्हणजे कसं आहे, आता तुम्ही सुपारी फोडाल आणि नंतर आवाच्या सवा मागण्या करून, हुंडा मागून आम्हाला घाम पाडवा. तेव्हा लग्न कसं करायचं, मानपानाचं काय करायचं ते आत्ताच ठरवलेलं बरं. बरोबर बोलतोय का आम्ही जावय बापू? होय डॅडी. हा, हे बघा, मला लग्नात काही लईच खर्च केलेला आवडत नाही. अहो, आधीच खर्च लय करायचा आणि परत कोण फेडत बसणार? हा? त्यामुळं आम्हाला कोर्ट मॅरेज केलं तरी चालेल. आणि त्याच्यापेक्षा सामूहिक विवाह सोहळ्यात जरी लगीन केलं का नाही तरी 1 नंबर काम होईल बघा. अहो पण अहो सूर्यकांतराव, सगळं स्वस्तात आणि फुकटात जर होत असेल तर कशाला खर्च करत बसायचं? यातनं बी तुम्हाला जर लय खर्च करायचा असला, तुम्हाला लयच हौस असली, तर ती पैसे माझ्या पोराच्या नावाने एफडी करा.
कशी आहे आपली आयडिया? एकदम बेस्ट. मारुतराव, आमच्या बाचीचं लग्न आणि असं साधं होणार? ते काय आम्हाला पटत नाही. अरे लग्न काय रोज रोज होतं का? एकदा होत तेव्हा आमच्या भाचीचं लग्न कसं दणक्यात झालं पाहिजे, कसं? आम्ही तुमच्या शेजारच्याच गावात राहतो. आमच्या बी कानावर येतात गोष्टी. आता तुमच्या घरात 2 लग्न झाली, लई थाटामाटात झाली. त्याचं काय झालं? अहो नाहीतर काय, ही अशी रीन काढून जर लग्न करायला गेलं तर करायला जायची दिवाळी आणि व्हायची होळी. हा आणि काय म्हणतो जावई बापू? पाहू ना, तुमच्याकडलं नव्हते. आपण फोडायची सुपारी आता. पुढे पुढे या. पुढे सुपारी. हे बघा, लवकरच लग्नाची तारीख काढू. तुमच्या सगळ्यांची संमती असेल तर फोडायची का सुपारी? होय होय. हा. चला फोडा फोडा. बरं, द्या आता आम्हाला परवानगी. निघतो आम्ही आता. येतो येतो आम्ही. हा, चला. जावई बापू, अभिनंदन. काय लागलं तर सांगा. येऊ का? हा. येतो. सुखी राहा, सुखी राहा, सुखी राहा. सूर्या, चाल. मी पण निघतो. मला काम आहे जरा. पप्पी थांबेल इथं. हा तुळजा, तुझा बरं कसं म्हणू तेच कळणं झाले मला. मी इथे फक्त माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी आले होते. त्यात कधीच कसलीच कमी पडू देणार नाही, हे वचन दिलं होतं मी तुला. म्हणजे वहिनी तू हो. काळजी घ्या. तुळजा, तुळजा, तुझं मी चुकलोय, मला माहिती आहे. मी एकदा नाही 1000दा कबूल करायला तयार आहे, पण त्याची एवढी मोठी शिक्षा नको ना देऊ मला. हे घर सोडून मला सोडून नको ना जाऊ तुझं. बघ, तुझ्याशिवाय मी हा पूर्ण आहे तुझा. तूच मला पूर्ण करू शकतेस. हे बघ, माझं सगळं आयुष्य तुझ्या हातात आहे तुळजा. माझा हात सोडून नको ना जाऊ. काळ जात खोल आज